विश्वासार्ह बातम्या, अचूक माहिती आणि जनतेचा आवाज. सत्याची खात्री, जनतेची शक्ती, लोकजागृती. दोन तास पाणी सोडले पाणी मिळत नाही 15 दिवस परत आता काय म्हटलं परिस्थितीच असेल. तुम्ही एका मिनिटात नाही घ्या सांगा तुम्हाला 18 दिवस 15 दिवस पाणी मिळत नाही, परिस्थिती बिकट आहे, यांना जाऊ द्या, काय करायचे करू द्या, विषय संपून टाकू, तुमचा आमचा वाद नको. आणि काय बोलायला आमचं बीपी वाढायला नाही. हा एका मिनिटात तुम्ही सांगा. तुमचं 3 वेळा वाक्य आले, माझ्या लक्षात आले आता की तुम्ही काही केलं, परमिशन जरी खाली आला तर पाणी येऊ शकत नाही. या तुमच्या सगळ्या टीमचं मत आहे. एका मिनिटात उभं राहून सांगा माझ्या परिस्थितीनुसार पाणी तुम्हाला आम्ही किमान 23,000 लोकसंख्या आहे. पैकी 1,500 लोक गावात राहतात. 1,500 लोकांसाठी आपण पाणी सोडणे गरज आहे. तर पाणी पण 23 म्हणतात 1,500 केल्यानंतर 21,500 लोकांसाठी नेमकं काय करणार आहे? काही माणसं मारणार. तुम्ही जबाब झाला साहेब. 50-50 वर्ष पाणी कमी करून पुढे असे सांगोल तालुक्याने दाखवलेत ना, तसे आम्हाला जत मधले बी दाखवा ना. जत मधले तलाव दाखवा ना. तलावात किती पाणी सोडले सांगा. साहेब सांगा तुमचा विषय नाही. साहेब कोसारी तलावात किती एफशेफ्टी पाणी गुळवंचे किती पाणी आम्ही रोज तलाव स्पष्ट म्हणणं आहे. तुम्ही आमच्यावर का अन्याय करता 2 मिनिट काय का केलाय आम्हाला ऐका. आमचं आंदोलन काय थांबणार नाही. तुम्हाला सोडता येत असेल तर तुम्ही पाणी सोडायचं नियोजन करा. म्हटलं तर 5-10 मिनिट लांब जावा. नियोजन काय करताय ते बघा. आमचे गिरडीचे डिवाइस चालू करून द्या आमचे, मगच आपण चर्चेला बसू. चालू जर करायचं नसेल तर आणि काय उपोषण सोडणार नाही किंवा ऐकायला तुमचा आवडत असेल तर उपोषण करताना मरण उपोषण केले. पाणी आल्याशिवाय सोडणार नाही आम्ही उपोषण. तुम्ही कसं नियोजन करायचं आणि कसं आमच्या भागाला पाणी द्यायचं ते तुम्ही तेवढं गिरडी भागाला दिवायला पाणी नियोजन करा. सांगा. होत नसलं तर राहू द्या, तुम्ही तुमच्या पद्धतीने आम्ही आमच्या पद्धतीने आज 23,000 लोकसंख्येचं गाव आहे. त्याला पाणी तुम्ही एक 10 वेळा तुमच्या वर गेले. साहेब गिरडीला किती 200 पाणी पाईपलाईन येते, किती नेते का 100 ने येते त्या पाईपलाईन मधनं पीडीएफच्या 2 मिनिट उन्हाळा संपल्या प्राधान्याने पहिल्यांदा गिरडीलाच पाणी सोडलेलं आहे. निसर्ग पडना म्हणून तर तुम्हाला
सांगू दे पेंडिंग नाही त्यांनी सांगू द्या डीडी पाणी सोडलं नाही पेरडीला नाहीये पेरडीला तुमचं स्पेसिफिक पेंडिंग असं काही विषय नाहीये पेंटिंग आहे का तो माईक देतो पेंटिंग आहे म्हणून तर सगळ्या गोष्टी असं म्हणायचं का अहो, शासनानं मध्ये तुम्हाला तुम्ही आता एवढ्या असल्या परिस्थितीत मेन लाईनी ओपन आहेत इथे खोली लाईनी काढल्या बघा फक्त तुमच्या यमगर सर बोला तुम्ही मेन लाईन सुद्धा ओपन आहे 3-3 फुटावर लाईन आहेत तुमच्या अशी परिस्थिती लोकांना पाणी चढत पण नाही सध्याचा हा विषय तुमच्या म्हणून मी तुम्हाला काय सांगत होतो आमच्याकडे यायची सुद्धा गरज नाही तुम्ही प्रत्येक एक महिना झालेला आहे त्या गोष्टीला तरी आता त्यांचं नियोजन असतं डिस्चार्ज वाढवून आहे ना आजच संध्याकाळी डिस्चार्ज वाढवतो आणि तुमची जी स्पेसिफिक डिवाइस ज्या पाणी गेलेलं नाही ती आज संध्याकाळी सुरू करायची प्रत्येक तळ्यात पाण्याचं नियोजन तुमचं जी आहे त्यांच्याबरोबर नियोजन उद्या त्या पद्धतीने आम्हाला समजा 10 दिवस लागते 11 दिवस लागते 12 दिवस लागते त्याप्रमाणे तुम्हाला 15 दिवस लागते त्याप्रमाणे आम्हाला पाणी पोचलं पाहिजे एवढे अपेक्षित तरच तुम्ही आम्हाला विचार करून दिवसभरात फक्त 26 पाणी मला कवठे मंडळाकडून मिळेल दिवसभरात फक्त 26 तर तुमच्या जे पाण्याच्या कॅपॅसिटी आहे किती आहे कसं वापरणार हे थोडंसं पॉईंट दिवसभरात आपल्याला सांगण्यासाठी किती एमशिप पाणी देऊ शकता किती एमशिप दिवसभरात आम्ही त्याच्यावर तुम्हाला पॉईंट सांगतो गरजेचे पॉईंट कुठं आहे तिथं पाणी आपण देऊ ना मागच्या महिन्यात सुरू केल्यापासून आपल्यापर्यंत 82 एमसीएफटी टोटल सांगण्यासाठी दिली आहे त्यातलं साधारणपणे 20 एमसीएफटी पेरडच्या परिसरात दिली आहे त्यापैकी 10 पाणी पुरवठ्याला गेलं सगळं मिळतं आणि एवढ्या मोठ्या सिटीला 10 आलं आता एमशिप तुम्ही याच्याबरोबर शेतकऱ्याबरोबर तुम्ही टंचाईमधून दिलेल्या पाण्याचा त्यात आमच्यात मिसळू नका तुम्ही ग्रामपंचायत पण कसं आहे, मग ती ग्रामपंचायत वजा करा आणि जे आम्ही इथं आहे तुम्ही तुमचं क्वार्टर तळे दिले त्यांच्याकडे जांभळा रस्ता दिले सगळं दिले जांभळा रस्ता सगळं जांभळा तलाव जांभळा रस्ता दिले सगळं ऐकून घ्या एक दिवस तुम्ही सांगा तेल बसून तुम्हाला कुठं कुठं पाणी पाहिजे ते सांगा द्या सांगते माझं मत असं आहे तुम्हाला काय करता येईल मास्टर साहेबांनी सांगितलं की बाबा आम्ही आज संध्याकाळपर्यंतची व्यवस्था करतो तर आज संध्याकाळी तुम्ही आमच्या देवा टूवरनं पाणी सोडलं तर साधारणतः पवार साहेब उद्यापर्यंत पाणी आपल्याला केलं जाईल गिरणीच्या टेला उद्यापर्यंत जाईल उद्या तर आमच्या टेला तुमचं पाणी गेलं तर आम्ही उद्या उपोषण सोडायला काही वेळ लागणार नाही आम्हाला बोलणार नाही आम्ही फोन करून तिथं सांगितलं आम्हाला पाणी पोचले तर आम्ही काका उपोषण सोडते पाणी पोचले आणि त्याच्याबरोबर आमची मागणी अशी आहे की आमचा जी पहिला मार्चपासून आम्ही पाणी मागतोय तिकडे आम्ही तुम्हाला फक्त सकाळीच केले कारण आम्हाला ज्यादा पाणी लागतंय प्रत्येक वेळेस आज तुम्हाला आम्ही सगळ्यात पाठीमागून खाली देतो की तुमचं बऱ्याच वेळा वाक्य तर आम्ही तुम्हाला होईच म्हणतोय पण
केल्यानंतर बंद करा ना हो. उपोषण बंद करा ना, उपोषण काय आहे, हो. पाणी लागणार पाणी चालू राहू